नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, 2021मध्ये NHAIद्वारे 1271 किलोमीटर लांबीच्या सुरत चेन्नई एक्सप्रेसवेची घोषणा करण्यात आली होती. हा महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेनंतर भारतातील दुसरा सर्वात जास्त लांबीचा एक्सप्रेसवे असणार होता. पण एन्व्हायरमेंटल क्लिअरन्समध्ये येणाऱ्या अडचणी आणि भूसंपादनाला होणाऱ्या विरोधामुळे सुरत नाशिक अलाइनमेंटला रद्द करण्यात आले असून नाशिक चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. अक्कलकोटपासून पुढे दक्षिणेत या एक्सप्रेसवेचे काम कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये जोरात सुरू असताना महाराष्ट्रात मात्र या महामार्गाचे काम रखडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक सोलापूर अक्कलकोट एक्सप्रेसवेला मंजुरी मिळाली आहे. या एक्सप्रेसवेची लांबी 374 किलोमीटर इतकी असून हा एक्सप्रेसवे 6 लेन ग्रीनफील्ड ॲक्सेस कंट्रोल्ड असणार आहे. या एक्सप्रेसवेला 100 किलोमीटर पर आवरच्या स्पीडसाठी डिझाईन केले जाईल. या एक्सप्रेसवेला BOT म्हणजेच बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर या मॉडेलवर तयार केले जाईल. या प्रोजेक्टचे बजेट 19,142 कोटी रुपये इतके आहे. नाशिक अक्कलकोट एक्सप्रेसवेला 2 फेजेसमध्ये विभागण्यात आले आहे. फेज 1 नाशिक ते अहिल्यानगर 152 किलोमीटर आणि फेज 2 अहिल्यानगर ते अक्कलकोट 222 किलोमीटर. या एक्सप्रेसवेवर 17 मेजर ब्रिज, 164 मायनर ब्रिज, 5.6 किलोमीटर लांबीचा एक वायाडक्ट, 5 ओव्हरब्रिज आणि 17 इंटरचेंजचा समावेश असेल. या एक्सप्रेसवेचे अलाइनमेंट महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमधून जाणार असून त्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा एक्सप्रेसवे तयार झाल्यानंतर नाशिक ते अक्कलकोटमधील अंतर 150 किलोमीटरने कमी होऊन प्रवासाचा वेळ 9 तासांवरून 5 तासांपर्यंत कमी होईल. हा एक्सप्रेसवे पांगरेजवळ समृद्धी एक्सप्रेसवे, आडगाव ट्रक टर्मिनसजवळ मुंबई आग्रा हायवे, शिर्डीजवळील तळेगाव दिघे येथे पुणे नाशिक इंडस्ट्रियल एक्सप्रेसवे, तसेच हा एक्सप्रेसवे सोलापूरजवळ शक्तीपीठ महामार्ग आणि प्रपोज कल्याण लातूर एक्सप्रेसवे बरोबर इंटरकनेक्ट करेल. त्याचबरोबर समृद्धी महामार्गामार्गे भरविरी इंटरचेंजवरून समृद्धी वाढवण एक्सप्रेसवे मार्गे वाढवण बंदर आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला कनेक्ट झाल्यामुळे सुरतकडे जाणे सोपे होईल. यावरून या एक्सप्रेसवेचे महत्त्व लक्षात येते. या महामार्गामुळे नाशिक ते सोलापूर प्रवास वेगवान होईल. तसेच बेंगळुरू आणि चेन्नई प्रवासाचे अंतर आणि वेळ देखील कमी होईल. या महामार्गामुळे त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, शनी शिंगणापूर, तुळजापूर, अक्कलकोट ही धार्मिक स्थळे देखील जोडली जातील. या एक्सप्रेसवेचे लँड ॲक्विजिशन प्रोसेस आणि टेंडर प्रोसेस लवकरच सुरू होणार असून 2026मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतीमाल, द्राक्ष, डाळिंब, तांदूळ, भाजीपाला वेगाने बाजारपेठांपर्यंत पोहोचेल. कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक पार्क्स, ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्स आणि वेअर हाऊसिंगमधील गुंतवणूक वाढेल. व्यापार, उद्योग, पर्यटनाला चालना मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.